बातमी आहे सांगलीमधली। वसंतदादा यांचे पणतू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील हे वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी नगरसेवक झाले। सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधून काँग्रेसकडून त्यांनी ही निवडणूक लढवली होती। भाजप उमेदवार मनोज सरगर यांचा पराभव करून हर्षवर्धन पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला। हर्षवर्धन यांना त्यांचे काका खासदार विशाल पाटील यांची भक्कम साथ मिळाली। अवघ्या 23व्या वर्षी त्यांना मिळालेले हे यश सांगलीमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये नगरसेवक बनलेत। सुरुवातीला खूप अभिनंदन। काय सांगाल या विजयाबद्दल? एवढ्या कमी वयामध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढणं आणि त्यामध्ये विजय? माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती आणि प्रभाग 11 मधनं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतनं प्रभाग 11 मधनं आम्ही 4 काँग्रेसचे उमेदवार निवडून आलो। चांगल्या लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला। आज जे काही प्रभाग 11 मध्ये घडत होतं त्याला आम्ही चौघांनी मात देऊन या महानगरपालिकेत विजय मिळवला। यावेळी दडपण होतं की बाबा या उतरावं निवडणुकीत? थोडंफार मला आधी होतं, पण जसं दिवस जवळ येत होते तर मी ठरवलेलं की या निवडणुकीत उतरायचं, ताकदीनं उतरायचं, लोकांपर्यंत जायचं, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या। आणि जे काही मी मागच्या 1-2 महिन्यात मी जे काही लोकांमध्ये संपर्क केला त्यांनी मला एक चांगला कॉन्फिडन्स डेव्हलप झालेला की ही निवडणूक मी पार पाडू शकतो, मी ही सीट निवडून आणू शकतो। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।